ते किती वेळ मॅरिनेशन केलेलं असतं? सकाळी तरी किंवा आदल्या दिवशी तरी. म्हणजे मॅरिनेशनला मित्रांनो याला बराच वेळ जातो. पुदिन्याचा थोडासा फ्लेवर एकदम सुंदर येतोय. तेच त्याचं हे आहे. आणखी लोक पण म्हणतात पुदिना, पण यामध्ये पुदिना नसतो. अच्छा, पुदिना नाही आहे, पण मित्रांनो पुदिना जसा असतो ना त्या टाईपचा असं त्याचा ॲसेन्स पण येतोय, फ्लेवर पण येतो त्याचा. मित्रांनो सध्या इतकी गरमी वाढली आहे की अगदी जीवाची लाही होते. आणि या लाहीमध्ये मी विचार केला काय की गोव्याला जावं आणि मस्त एन्जॉय करावं. गोव्याच्या समुद्रावरती मी आणि रितेश अगदी निवांत झोपावं, समुद्रामध्ये उडी मारावी असा विचार केला आणि पॉकेटाकडे लक्ष टाकलं. पण मित्रांनो मी काय विचार केला, गोव्याला जाता येत नाही म्हणून काय आलं, आपण गोव्याचे पदार्थ चिपळूणमध्येच खाऊया. म्हणूनच मित्रांनो आज मी आलोय गोवन ऑथेंटिक फूड ट्राय करण्यासाठी. आणि ते कुठे माहिती आहे का, आपल्या चिपळूणच्या नवीन चौपाटीवरती, जिथे हे गोवन ऑथेंटिक फूड नावाचं स्टॉल आपल्या इथे गोव्याचे पदार्थ, सुंदर सुंदर पदार्थ आपल्या चिपळूणकरांना खायला घालत आहेत. तर मित्रांनो चला बघूया यांच्या इथले पदार्थ आपल्याला आवडतात का. तर मित्रांनो आपण जे फूड स्टॉलवरती आलो आहे ना त्याचे हे दोन ओनर आहेत. एक कपल आहे, आपल्या इथल्या मराठीच कपल आहे आणि त्यांनी हा नवीनच व्यवसाय सुरू केलेला आहे. तर सर्वात पहिलं ताई नाव तुमचं सांगा. अर्पिता अस्मित पात्रे. अच्छा, आणि दादा तुमचं नाव? अस्मित प्रवीण पात्रे. गोवन पदार्थच टाकायचा कसा काय विचार केला तुम्ही इथे? ते सगळे पदार्थ आहेत पण आपल्या गोवन फूडचं नाही आहे. गोवा पण कोकणमध्येच पडतं ना. मी गोव्याचे मुळात. म्हणजे ताई गोव्याचे आहेत त्यामुळे गोवन पदार्थ, बरोबर. आणि काय तुमचं स्पेशालिटी काय आहे आता इकडची? रोज ऑमलेट हे गोव्याचं मेन स्ट्रीट फूड आहे. आणि हां, मेन स्ट्रीट फूड गोवन रोज ऑमलेट आहे. चिकन काफ्रियल आहे आणि आता आपल्या सगळे तिथे कटलेट आहे, शाकोती आहे. व्हेजमध्ये पनीर आणि मशरूम आहे शाकोती. तर आम्ही कुठला पदार्थ ट्राय केला पाहिजे तुम्हाला वाटतं? रोज ऑमलेट ट्राय करू शकता, काफ्रियल ट्राय करू शकता. कॅफ्रियल म्हणतात ना, तर आपण कॅफ्रियलच ट्राय करूया आणि त्यासोबतच रोस ऑमलेट, हां हे दोन पदार्थ ट्राय करूया. आणि हे पदार्थ जे बनवत आहे ना त्याची पूर्णपणे रेसिपी गोवन आहे, गोवन स्टाईलची आहे. अच्छा, म्हणजे असं इकडं कोकणी टच नाही दिला तुम्ही, गोवनचे एकदम ऑथेंटिक आहे. अच्छा, म्हणून तर ऑथेंटिक लिहिलं. हां, मसाला पण जो तिकडे आणतो ना गोव्यातनंच आणते मी. मसाले पण तिकडचे? तिकडचेच मसाले. त्याचा मसाला वेगळा असतो गोव्याचा, तसं तिकडनंच आणतात. तर मित्रांनो ऑथेंटिक गोव्याचे पदार्थ आणि ऑथेंटिक गोव्याचा मसाला वापरून केले जातात, मग त्याची चव पण ऑथेंटिक गोवन लागली पाहिजे. तर बघूया आपल्याला ती चव तशीच लागते का. या बघूया आता कशी मेकिंग आहे त्याची. सर्वात पहिलं काय बनवते तुम्ही आता? काफ्रियल, चिकन काफ्रियल. हे व्हेजमध्ये पण येतं? व्हेजमध्ये पनीर आहे. व्हेजवाल्यांसाठी पण ऑप्शन आहे, व्हेजवाल्यांना घाबरू नका, यांच्याकडे व्हेजसाठी पण ऑप्शन आहेत. नॉनव्हेजवाले म्हणून तर आम्हाला चिकन काफ्रियल देतात, बरोबर. अच्छा, हा ग्रीन मसाला आपल्याकडे मोस्टली ग्रीन मसाला नसतो आपल्या कोकणामध्ये, हा स्पेशल तिकडचाच. हो, ह्याच्यामध्ये कसं आपण कोथिंबीर आणि मिरची वगैरे असते आणि तिचा गोवन मसाला असतो, तो आपण याच्यामध्ये टाकलेला असतो. मग त्या मसाल्याचं सिक्रेट काय, म्हणजे सॉरी सिक्रेट नाही सांगणार? ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. सिक्रेट रेसिपी आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला काय घरात करता येणार नाही. चिकन आहे तर ते पण त्या मसाल्यामध्ये मॅरिनेशन केलेलं असतं आपण आधी. ते किती वेळ मॅरिनेशन केलेलं असतं? आपण एकतर सकाळी तरी किंवा आदल्या दिवशी तरी, पण मोस्टली मॅरिनेशन व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे मॅरिनेशनला मित्रांनो याला बराच वेळ जातो. मोस्टली हे कॅफ्रियल आणि तुमच्याकडे रोस ऑमलेट जास्त जातं का? स्ट्रीट फूड आहे मेन स्ट्रीट गोवन स्ट्रीट फूड. गोवाचं स्ट्रीट. आणि पहिलं म्हणजे काय झालं, मी गोवनमध्ये खाल्लेला पदार्थ आहे ना रोस ऑमलेट, त्याच्यामध्ये एक मी पुरीसारखा एक गोष्ट बघितली. वेगळा असतो तो याचा पाव. पोळी म्हणतात. पोळी. तो आपल्या इकडे मिळत नाही ना? आपल्या इथं मिळत नाही. मित्रांनो एक गोष्ट मी ती बघितली की मी गोव्यामध्ये जो रोस ऑमलेट खाल्लाय ना त्याच्यासोबत ती पोळी मिळते आणि त्यासोबत त्याचं कॉम्बिनेशन आहे ना ते एकदम अप्रतिम आहे. आता बघूया यांच्याकडे पावामध्ये दिले जातात कारण त्यांच्याकडे तो पाव मिळतच नाही ना. कात्रे पाव म्हणतात त्याला, कात्रे पाव पोळी असं म्हणतात. ते आपल्या इथे मिळत नाही तो पाव. मग आता मिळत नाही त्याचं नाईलाज आहे आपल्याला, आता काय करायला लागणार. पण पावाबरोबर आपण ट्राय करूया हा पदार्थ आणि
आणि बघूया आता हे मॅरिनेशन, आता हे झालं ऑलमोस्ट रेडी. आपण कसं आता सध्या सिलेंडरचा प्रॉब्लेम वगैरे असल्यामुळे आपण घरून हे तयार करून आणतो अच्छा. आणि इथे मग ते मसाल्यामध्ये मिक्स करून देतो असं. ओके. बघा मित्रांनो, हे जे सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच फेस करायला लागतोय. काहीतरी करा, सॉल्युशन काढा सरकारने ह्याच्यावरती तरी, कारण सगळ्या व्यावसायिकांना याचा परिणाम होतोय. म्हणून तर घरातून करायला लागतंय. वाईट अवस्था आहे. बरेच हॉटेल आता चुलीवरती आली तर करा काहीतरी त्याच्यावरती. सरकारने पण काहीतरी मदत करा सगळ्यांना. कॅफ्रियल ऑलमोस्ट झालं आहे ना, म्हणजे एक 5 ते 10 मिनटामध्ये जर मॅरिनेशन व्यवस्थित असेल तर 5 ते 10 मिनटामध्ये होऊन जातं. ओके. बोनलेस असल्यामुळे बोनलेस आहे ते. ओके. चिकन मित्रांनो बोनलेस आहे. बोनलेस असल्यामुळे पटापट होऊन जातं. चला, हा पदार्थ आता रेडी झाला आहे. तर हा आता आपला दुसरा पदार्थ बनतोय, रोस ऑमलेट. बरोबर. आणि रोस ऑमलेटमध्ये हे ऑमलेट मेन इन्ग्रेडियंट आहे ना. मेन इन्ग्रेडियंट ऑमलेट आहे. अच्छा. चिकनचा रस्सा असतो गोवन पद्धतीचा. गोवन पद्धतीचा. त्याचे काय मसाले असतात? पदार्थ सांगत नाही, मसाले सांगत नाहीत अजिबात. चिकनचे पीस आणि पावासोबत येतात. अच्छा. पहिलं ऑमलेट करून घेताय तुम्ही. अच्छा. आणि ही आवड आहे तुम्हाला म्हणजे जेवण बनवण्याची वगैरे की कसं काय? हो, आवड आहे. पहिले पण हे पदार्थ घरामध्ये तुमच्या रेग्युलर गोव्याला असायचे. आता इथे असेल ना तर कमी, पण गोव्याला असायचे. गोव्याला जास्त. आता इथे रोज करताय तर घरात कसे बनवणार ना. मग चांगलं आहे, म्हणजे तिकडे रेग्युलर खाण्याचेच पदार्थ आहेत हे. इकडे आल्याच्या नंतर मग तुम्हाला फरक काय जाणवला की इकडच्या पदार्थांमध्ये आणि तिकडच्या पदार्थांमध्ये? थोडंफार फरक आहे. तुम्हाला कुठचे आवडतात? आता असं काय दोन्ही आवडतात. सांगा काय ते. नाही, इकडचेच आवडतात सगळ्यांनी. इकडचे आवडतात? अरे वा, बघितलं गोव्याला माणसानं त्यांना पण इकडचे पदार्थ कोकणातले आवडतात. हे एक अंड्याचं ऑमलेट आहे ना. ओके. वा. तर हा तुम्ही घरातून बनवून आणला जाता. हा रस्सा म्हणजे तुमचा तिकडचा म्हणजे गोवन पद्धतीचा आहे. अच्छा. हा पण थोडासा ग्रीन दिसतो, म्हणजे आता कोकणातले पदार्थ आहेत ना ते मोस्टली कसे थोडेसे लालसर दिसतात. हां, हे थोडं काय जास्त कोथिंबीर वगैरे वापरली जाते? नाही, ओलं खोबरं वाटण आहे. ओलं खोबरं. अच्छा. अच्छा. तो मसाल्यामुळे तसं त्याचे कलर वेगळा होतो. अच्छा. कारण इकडच्या कोकणी पदार्थांमध्ये मसाले म्हणजे बॅडगी आणि गंटूर सारख्या मिरच्या वापरतात, तिकडे काहीतरी वेगळं वापरतात असं वाटतंय. हे मसाले, हा जो गरम मसाला आहे ना, हा जो गरम मसाला तो पण आपण गोव्यातूनच हे करतो, मागवतो. म्हणजे आपल्याकडे बनतच नाही, तो बनतच नाही. आपल्या इकडे एवढे मसाल्यांचे उत्पादक आहेत तरी कुठेच नाही मिळत. तो नाही मिळणार आपल्या गोव्यात, इथे नाही मिळत. आम्ही पण खूप ट्राय केलं पण नाही इथे मिळत. त्यामुळे हिच्याकडून त्यांच्या ज्या काकी आहेत त्या ते बनवतात आणि मग आम्ही ते मागवून घेतो इकडून कुरिअरनी. म्हणजे सिक्रेट एवढे मसाले आहेत की आपल्या इकडे कोकणामध्ये ते भेटत पण नाही. विचार करा की एवढे सिक्रेट ठेवलेत त्यांनी. हां, मग आपण कोकणवासियांनी पण आपले पदार्थ आहेत, आपल्या इकडचे मालवणी जे मसाले आहेत ना ते दाखवायचे नाही कोणाला अजिबात. मग हे पण आता ऑलमोस्ट रेडी आहे ना. हे फक्त त्याच्यात आता हे कसं बनवलं जातं? ऑमलेट आधी येतं, ऑमलेट खाली येते डिशमध्ये, त्याच्यावर मग रस्सा चिकनचा आणि पाव. आपल्याकडे कसं रस्सा वडा वगैरे खातो ना त्या टाईपमध्ये त्यांच्याकडे असतं. एक आधी ऑमलेट आधी असतं आणि मग त्याच्यानंतर वरती तो पूर्ण रस्सा आणि चिकनचे पीस वगैरे असतं. म्हणजे नॉनव्हेज रस्सा वडा, म्हणजे ऑलमोस्ट नॉनव्हेज रस्सा वडा असतो ना तशा पद्धतीचा आहे. 19-20 काही तो फरक आहे बस. तुम्ही पण आता बघता बघता शिकला असाल ना इकडे. तुम्ही इकडचेच ना? हो, मी इकडचं. अच्छा. म्हणजे दादा पण बघून बघून गोव्याचे पदार्थ शिकलाय. अजून काय शिकवलं गोव्याचं त्यांना? हे तिचीच रेसिपी आहे. अच्छा. ही थोडी हार्ड आहे, म्हणजे कठीण आहे. ते गरम मसाला वगैरे. कॅफ्रियल ठीक आहे, कॅफ्रियल आपण जरा बघून बघून करू शकतो, पण हे नाही करू शकतो. अच्छा. वा, म्हणजे ऑमलेट रेडी झालं आहे. हे पण रस्सा पण मला वाटतं रेडी झालेला आहे. पाव थोडेसे गरम करून आणि तो रस्सा. म्हणजे आता मित्रांनो आपले 2 पदार्थ रेडी झालेले आहेत. आता आपण ट्राय करूया आणि बघूया आपल्याला चव आवडते का, खरंच चव आवडते का बघूया. तर मित्रांनो फायनली आपले 2 पदार्थ रेडी झाले आहेत. दोन्ही पदार्थ गोवन आहेत, ऑथेंटिक गोवन पदार्थ. एक म्हणजे रोस ऑमलेट, मी हा खाल्ला आहे आधी, आणि हा आहे चिकन कॅफ्रियल. तर सर्वात पहिलं आपण चिकन कॅफ्रियल ट्राय करूया, ज्याच्यामध्ये ग्रीन कलरची म्हणजे मॅरिनेशन आहे. चिकनचं बोनलेस चिकनचं स्टफिंग आहे. बर्गरचा जो पाव आहे ना त्याच्यामध्ये दिलं जातं. ट्राय करूया आपण.
चिकन कॅफ्रियलमध्ये ना एक गोष्ट मला जास्त जाणवली काय माहिती आहे ह्याच्यामध्ये पुदिन्याचा थोडासा फ्लेवर एकदम सुंदर येतोय. ऍक्च्युली याच्यामध्ये पुदिना नसतो पण तो पुदिन्यासारखा एक फ्लेवर येतोय त्याचा. तेच त्याचं हे आहे. आणखी लोक पण म्हणतात पुदिना पण यामध्ये पुदिना नसतो. अच्छा पुदिना नाही आहे पण मित्रांनो पुदिना जसा असतो ना त्या टाईपचा असं त्याचा ॲसेन्स पण येतोय फ्लेवर पण येतो त्याचा. मसाले आहेत ना कुठेच कोकणी पदार्थ म्हणजे कोकणी मसाले आणि या गोवनमध्ये काहीच सिमिलॅरिटीज नाही आहेत. पूर्णपणे वेगळे आहेत. पूर्ण वेगळे आहेत. याची टेस्ट अगदीच वेगळी लागते आणि आपल्या इकडच्या पदार्थांची टेस्ट अगदी वेगळी लागते. वा ही ग्रीन कलरची जी मसाल्यांची ग्रेव्ही आहे ना आतमध्ये तिचा फ्लेवरच वेगळा आहे. अतिशय वेगळी अशी मेकिंग आहे त्याची ज्यामुळे त्याचा फ्लेवर मस्त येतो एकदम. वा मस्त टेस्ट आहे. हा संपवायच्या आधी दुसरा पण ट्राय करूया आपण. रस ऑमलेट. मी गोव्यामध्ये हा पदार्थ ट्राय केलेला आहे आणि तो ट्राय करताना मी पावासोबत नव्हता केला. तिथली ती पोळी असते ना त्यासोबतच ट्राय केला होता. आता मी इकडे आता अवेलेबल नाही त्याच्यामुळे पावासोबत ट्राय करतो आहे. थोडंसं आपण कांदा टाकूया त्याच्यावरती मस्तपैकी. थोडंसं लिंबू पिळून वा ह्याचा आणि याचा टेस्टमधला डिफरन्स खूप वेगळा आहे. ह्याचा जो रस्साच आहे ना रस्सा वा फक्त रस्साच तुम्ही ना नुसती भाकरी खाल्लीत भाकरीसोबत घेतलात चपातीसोबत घेतलात किंवा पावासोबत कशाबरोबर पण खा कॉम्बिनेशनच भारी येते. ऑमलेट तर एकदम बेस्ट झालेलंच आहे. आणि ऑमलेट काय होतं माहिती आहे का जो रस्सा वरून त्याच्यावरती टाकलेला आहे ना ते ऑमलेटने पूर्णपणे असा ॲब्झॉर्ब करून घेतला आणि त्यामुळे त्या ऑमलेटचा फ्लेवर आहे ना तो अतिशय सुंदर येते. रस्सा आहे ना तो एकदम ॲब्झॉर्ब करून घेतला आहे ऑमलेटने आणि त्यामुळे आणि हा टेस्ट पण वेगळी आहे ना फ्लेवर मस्त येतो. या पदार्थाला माझ्याकडून वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा आहे. सुंदर चव आहे अगदी. आणि हां प्राईस सांगायची झाली ना तर दोघांची प्राईस अगदी कमी आहे. याची प्राईस 80 रुपये आहे बरोबर ना. चिकन कॅफ्रियलची 80 रुपये आहे आणि याची 80 रुपयेच. मित्रांनो दोन्ही पदार्थांची प्राईस अगदी कमी आहे 100 रुपयापेक्षा कमी. फक्त 80 रुपयामध्ये हे दोन्ही पदार्थ आहेत. हा चवीला चांगलाच आहे पण ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते भयानकच आहे. चिपळूणमध्ये असाल किंवा चिपळूणमध्ये राहताय आपलं नवीन जे चौपाटीचं ठिकाण आहे ना नवीन चौपाटी तिथे या आणि अगदी जवळच आहे. पहिलं सेकंड थर्डच आहे स्टॉल गोवन ऑथेंटिक फूडचं. तिथे ट्राय करा. एकदम मस्त असा फ्लेवर आहे त्याचा. मला आवडलं त्याचे फ्लेवर. आणि ह्या दोघांचे मसाले वेगवेगळे आहेत का वेगवेगळे आहेत ना कारण टेस्ट पण अगदी वेगळी लागते. आता रेटिंग द्यायची म्हटलं ना हा तर एकदम वरचा दर्जा आहे पण हा वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा आहे. मी रेकमेंड करेन काही नाही खाल्लं इकडे कोकण चिपळूणमध्ये आलात ना तर माझ्याकडून हायली रेकमेंडेड जर एक पदार्थ सांगितलात तर हा मी तुम्हाला सांगेन की रस ऑमलेट या आणि इथला ट्राय करा. माझ्याकडून त्याला वरच्यापेक्षा वरचा दर्जा आहे. चला आता मी संपवतो आणि नंतर भेटतो. तर मित्रांनो फायनली आपले 2 पदार्थ खाऊन झालेले आहेत. अगदी सफाचट केलेत मी. आणि मित्रांनो इकडे आलात ना चिपळूणमध्ये माझ्याकडून हायली रेकमेंडेड आहे रस ऑमलेट नक्की ट्राय करा. म्हणजे चिकन कॅफ्रियल तर चांगलंच आहे पण मला पर्सनली जर रेकमेंड करायचं झालं ना तर मी ते रस ऑमलेट नक्की सांगेन लोकांना घ्यायला. तर तुम्ही नक्की या आणि इथलं रस ऑमलेट नक्की ट्राय करा. आणि त्यासाठी तुम्हाला जर यायचं असेल ना तर पत्ता कोण सांगेल तुमच्यापैकी नाही तुम्ही सांगा. ठीक आहे. पत्ता आपला माऊली
स्वादनगरी नारायण तलावच्या शेजारी. नवीन चौपाटी. हां, नवीन चौपाटी मित्रांनो, माऊली, स्वादनगरी, नवीन चौपाटी आणि नारायण तलाव आपल्या चिपळूणमधला अगदी प्रसिद्ध आहे, त्याच्या अगदी शेजारीच आहे. तर मित्रांनो, हे गोवन पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हे गोव्याचे पदार्थ तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.